कामयानी एक्सप्रेस कितीतरी वर्षांपासून रुळावर धावत असते आणि यात्रेकरूंना त्याच्या इच्छित स्थळी पोचवत असते. विश्वास यादव आणि श्रद्धा यादव मुंबईहून लग्न करून त्यांच्या मामा मामींबरोबर कामयानी एक्सप्रेसने वाराणसीला जात असतात. स्टेशनमधून गाडी निघाल्यानंतर खाण्यापिण्याचे सामान विकणारे फेऱ्या मारायला लागतात. विश्वास बाळा, चहा पिणार का? नाही मामा, तुम्ही घ्या. सुनबाई, तू काही खाणार आहेस का? नको मामी, आत्ता नाही. बाळा, खाण्यापिण्याचा संकोच बाळगू नकोस. आताशी गाडी मुंबईला निघालेली आहे आणि वाराणसीला आपल्याला पोचायचंय, महादेवाच्या नगरामध्ये. हो सुनबाई, प्रवास खूप लांबचा आहे. खात पीत जाऊया. मामा, वाराणसीला आपलं घर आहे, तिथे गेल्यावर आरामात जेऊया. मी वाराणसीला पहिल्यांदाच जाते आहे. असं ऐकलं आहे की महादेवाच्या नगरामध्ये जत्रा असते. तू स्वतःच जाऊन बघ ना, आणि महादेवांचं दर्शन सुद्धा घे. ट्रेन न थांबता धावत होती. बरीच मोठी स्टेशनं तिने पार केलेली होती. ट्रेनमध्ये रेल्वे पोलीस आणि TC अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पळत असतात. तेवढ्यात अचानक गाडीमध्ये हडळीचा आवाज आकाशवाणीसारखा ऐकू येतो. मी हडळ बोलते आहे. मी कामायनी एक्सप्रेसचं अपहरण केलं आहे. ही गाडी आता तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत विश्वास यादव माझ्याजवळ येत नाही. मला माहितीये, याच गाडीने विश्वास यादव लग्न करून त्याच्या बायको बरोबर वाराणसीला जातो आहे. प्रवाशांनो, विश्वास यादवला माझ्या ताब्यात देऊन आपला प्रवास सुखकर करा. हडळीचं बोलणं ऐकून गाडीमधली लोक हबकतात. मामा, मामी आणि श्रद्धा विश्वासकडे आश्चर्याने बघतात आणि त्याला याबद्दल विचारतात. विश्वास, हे सगळं काय आहे? बाळा, हडळ तुला का बोलवते आहे? हो विश्वास, हा काय प्रकार आहे? मला काय माहिती. तुम्ही जितके अनभिज्ञ आहात तेवढाच मी सुद्धा आहे. तसंही हडळीच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? हडळीचं बोलणं खोटं असू शकतं, पण गाडीचं अपहरण झालंय ही गोष्ट तर खरी आहे ना? हडळीद्वारे कामयानी एक्सप्रेसच्या अपहरणाची बातमी बघता चहूकडे पसरते. पोलीस आणि रेल्वे अधिकारी कामयानी एक्सप्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रयत्न अयशस्वी होतो. कामयानी एक्सप्रेस तर वादळाप्रमाणे धावते आहे, कुठेही थांबायचं नावच घेत नाहीये. कशी थांबणार ऑफिसर? गाडी कोणी माणूस नाही, हडळ चालवत आहे. या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार की कामयानी एक्सप्रेस कोणी हडळ चालवत आहे म्हणून? कामयानी एक्सप्रेस पुढचं स्टेशन भोपाळ आहे. आम्ही त्या स्टेशनाला माहिती कळवलेली आहे. मला नाही वाटत की ही गाडी भोपाळमध्ये सुद्धा थांबेल. गाडी तिच्या जोरदार वेगाने रुळावरनं वेगाने भोपाळ स्टेशनच्या पुढे निघून जाते. हडळ चालकाच्या केबिनमध्ये बसून गाडी चालवत राहते आणि भयानक आवाजात हसते. हडळ गाडी चालवता चालवता स्वतःशीच बोलत असते. विश्वास, तू असा कधीपर्यंत नाही येणार माझ्याकडे. जोपर्यंत इथे येत नाहीस, गाडी थांबणार नाही. तुला माझ्याकडे यावंच लागेल. हडळीचं बोलणं ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना पुन्हा ऐकू येतं. हडळ परत परत एकच सांगत असते की विश्वास यादवला माझ्या ताब्यात द्या. श्रद्धा यावेळी बोलणं ऐकून सरळ चालकाच्या केबिनमध्ये जाते, जिथे हडळ ट्रेन चालवत असते. ती श्रद्धाकडे पाहून हसायला लागते. श्रद्धा, तू का आली आहेस? मी तर तुझ्या घाबरट नवऱ्याला बोलवलं होतं. का बोलवलं होतंस माझ्या नवऱ्याला हेच विचारायला आले आहे. तुझ्या नवऱ्याची कर्म ऐकून तुला खूप वाईट वाटेल. मला ऐकायचं आहे. सांग, काय झालंय ते? हिम्मत असेल तर तुझ्या नवऱ्या विश्वासची विश्वासघाताची कहाणी ऐक. माझं नाव सुष्मिता आहे. मी आणि विश्वास एकत्र आगगाडीची प्रशिक्षण घेत होतो. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. विश्वासने प्रेमात लग्नाचं वचन दिलं. मी विश्वासच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गेले आणि एक दिवशी फसले गेले. विश्वास त्याचं प्रशिक्षण अर्धवट सोडून माझ्याशी नातं तोडून पळून गेला. माझ्या प्रेमाला काळीमा फासली. माझ्या भावांनी मान सन्मानाच्या नावाखाली माझी हत्या केली. तेव्हापासून माझा आत्मा भटकू लागला आणि मी हडळ झाले.
तेव्हापासून मी विश्वासला शोधते आहे. आज कळलं तो तुझ्याशी लग्न करून आपल्या गावी वाराणसीला चाललाय. सूड घेण्यासाठी मी त्या गाडीचं अपहरण केलंय. सुष्मिता, विश्वासच्या फसवणुकीने तुला हडळ बनवलं याचं मला खूप वाईट वाटतंय. पण आता तो माझा नवरा आहे, माझं सौभाग्य आहे. त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि त्याला मारणं माझं कर्तव्य आहे. श्रद्धा हडळीकडून विश्वासबद्दल सगळं ऐकून रागारागाने परत येते आणि विश्वासावर सगळा राग काढून टाकते. विश्वास स्वतःच्या समर्थनार्थ खूप काही बोलतो. मामा मामी सुद्धा श्रद्धाला समजवतात. कामयान एक्सप्रेसला थांबवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. गाडी आतापर्यंत बरेच सिग्नल तोडून अपघात करते. पोलीस नाईलाजाने एक तांत्रिकाला आपल्या मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात. तांत्रिक बाबा, आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. हे काम माझ्या आवाक्यातलं नाही, कारण मी चालत्या गाडीतून त्या हडळीपर्यंत पोहोचू शकणार नाही. काहीतरी उपाय असेल तांत्रिक बाबा. एकच उपाय आहे. कोणता? लवकर सांगा. आपण माणसांसारखे त्या हडळींचे सुद्धा धर्मगुरू असतात. त्यांची आज्ञा भूत आणि हडळ कधीच नाकारत नाही. मला त्यांची मदत घ्यावी लागेल. ते त्यांच्या शक्तीने चालत्या गाडीतून हडळीपर्यंत पोहोचू शकतात. तांत्रिक बाबा भूतांच्या गुरुला भेटून सगळं नीट सांगतात. भूतांचे गुरु मदतीचा आश्वासन देतात आणि स्वतःच्या शक्तीने उडत उडत कामयानी एक्सप्रेस मध्ये हडळीजवळ पोहोचतात. हडळ तिच्या गुरूंना पाहून अस्वस्थ होते. गुरुजी, तुम्ही इथे? हा काय वेडेपणा आहे सुष्मिता. गुरुजी, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. हा माझा सूड आहे. तुझ्या सूड घेण्याच्या नादात हजारो लोकांचा जीव धोक्यात घातला आहेस. जुन्या गोष्टी विसरून विश्वासला माफ कर. नाही गुरुदेव, हा माझा आदेश आहे. हडळ गुरूंची आज्ञा मानून सुडाची भावना सोडून देते. गाडी आता योग्य गतीने धावू लागते. तोपर्यंत कामिनी एक्सप्रेस महादेवाची नगरी वाराणसीला पोहोचते. वाराणसीला पोचल्यानंतर हडळ तिच्या धर्मगुरूंबरोबर विश्वासला भेटते. विश्वास तिची माफी मागतो. हडळ त्याला माफ करून महादेवाच्या पायाशी शरण जाते. विश्वास त्याची बायको आणि मामा मामींबरोबर महादेवाचं दर्शन करून स्वतःचा प्रवास आणि आयुष्य यशस्वीरित्या पूर्ण करतात.